जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणतं मंत्रालय कार्य करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय हे आता भारतीय हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कार्य करणार आहे. याआधी कोणतं मंत्रालय हे नोडल मंत्रालय म्हणून कार्य करत असे? तर याआधी परराष्ट्र मंत्रालय हे हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कार्य करत असे. पण आता नवीन 2024च्या नियमानुसार हज यात्रेचे व्यवस्थापन करण्याचं कार्य अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय करणार आहे. ही जी हज समिती आहे याची स्थापना 2002च्या कायद्यानुसार करण्यात आली असून याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर AP अब्दुल्ला कुटी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. CEPI द्वारे आशियातील पहिल्या आरोग्यविषयक संशोधनाशी संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता ही जी प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधा आहे याचं अनावरण फरीदाबाद या शहरात करण्यात आलेलं आहे. बरं, या आशियातील पहिल्या आरोग्यविषयक संशोधनाशी संबंधित प्रयोगशाळेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ही जी सुविधा आहे ही ट्रान्सलेशन आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या आधिपत्याखालील प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्रात सुरू करण्यात आली आहे. बरं, जगातील ही अशा प्रकारची कितवी प्रयोगशाळा आहे? तर जगातील ही अशा प्रकारची 9वी, तर आशियातील पहिली प्रयोगशाळा आहे. इतर ज्या प्रयोगशाळा आहेत त्या अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशात उभारण्यात आलेल्या आहेत. या CEPIचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. CEPI म्हणजे कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन्स असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 2. मित्रांनो, आता ICAR ने एक वैज्ञानिक एक उत्पादन हा कार्यक्रम सुरू केला आहे. तर आता या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर हा जो एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम आहे याचं उद्घाटन शिवराज सिंह चौहान यांनी केलेलं आहे. बरं, शिवराज सिंह चौहान हे कोण आहेत? तर ते सध्या केंद्रीय कृषी मंत्री आहेत व त्यांनी या वन सायंटिस्ट वन प्रोडक्ट या कार्यक्रमाचं अनावरण केलेलं आहे. मित्रांनो, आता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या स्थापनेला 16 जुलै रोजी 96 वर्षे पूर्ण झाले आहेत व यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमातच एक वैज्ञानिक एक उत्पादन या योजनेचा सुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की एक वैज्ञानिक एक उत्पादन योजना ही कोणत्या क्षेत्रातील संशोधन सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर ही योजना कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील संशोधन सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. बरं, ही योजना किती वर्षासाठी सुरू असेल? तर पुढील 5 वर्षासाठी सध्या ही योजना राबवण्यात येणार आहे. या ICARचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि याची स्थापना 16 जुलै 1929 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 3. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी पास झालेल्या तरुणांना दरमहा किती रुपयांचे स्टायपेंड देण्यात येणार आहे? तर या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी पास झालेल्या तरुणांना दरमहा 6,000 रुपयाचं स्टायपेंड देण्यात येणार आहे. मित्रांनो, नुकतेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे व याच योजनेला लाडका भाऊ योजना असं सुद्धा म्हटलं जात आहे. या योजनेअंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपयाचं स्टायपेंड, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 8,000 तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना 10,000 रुपयाचं स्टायपेंड देण्यात येणार आहे. बरं, या योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे? तर पहिली पात्रता तर तो उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा आणि त्या उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल वय 35 वर्षे इतके असावे. उमेदवाराची आधार नोंदणी असावी व त्याचे बँक खाते आधारशी संलग्न देखील असावे. या पात्रतेतील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट म्हणजे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. तसेच उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी अथवा पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. बरं, या योजनेअंतर्गत काय केले जाणार आहे? तर आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे व या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा
राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असून सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत हे स्टायपंड देण्यात येणार आहे. म्हणजेच हे जे 6,000, 8,000, 10,000चं स्टायपंड आहे हे फक्त या 6 महिन्यासाठीच देण्यात येणार आहेत. यातील हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. एक्झाममध्ये यावर मल्टीलायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14. गेल्या 7 वर्षात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 84,119 मुलांना सुरक्षित करण्यात आले. तर हे ऑपरेशन कोणाद्वारे राबवण्यात येते? कोणतं ऑपरेशन आहे? तर ऑपरेशन नन्हे फरिश्ते व हे ऑपरेशन आरपीएफ द्वारे राबवण्यात येते. बरं मित्रांनो, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की आरपीएफने कोणत्या साली ऑपरेशन नन्हे फरिश्ते सुरू केले? तर हे जे ऑपरेशन आहे हे 2018 मध्ये सुरू करण्यात आलं होतं व तेव्हापासून आता 7 वर्षात 84,119 मुलांना या ऑपरेशन अंतर्गत सुरक्षित करण्यात आलेला आहे. आरपीएफचा फुल फॉर्म काय आहे? तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व सध्या मनोज यादव हे या आरपीएफचे महासंचालक आहेत. आता हा प्रश्न पहा. कोणत्या मंत्रालयाने प्रोजेक्ट अस्मिताचे अनावरण केले? कोणता प्रोजेक्ट आहे? तर प्रोजेक्ट अस्मिता व या प्रोजेक्टचं अनावरण शिक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे. येथे आता आपल्याला अस्मिताचा फुल फॉर्म सुद्धा माहित पाहिजे, तर नोट करून घ्या. अस्मिता म्हणजे ऑगमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग असे याचं पूर्ण स्वरूप आहे. मित्रांनो, हा प्रकल्प विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला असून केंद्रीय शिक्षण मंत्रालय हा प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साथीने राबवत आहे. या प्रकल्पाअंतर्गत केंद्राने शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला येत्या 5 वर्षात 22 भारतीय भाषांमध्ये 22,000 पुस्तके प्रकाशित करण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे. अत्यंत महत्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल, तर हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 6 पहा. दुसऱ्या एशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच दुसऱ्या एशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. ही जी परिषद आहे ही 11 ते 12 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या सहकार्याने भारताद्वारे राबवण्यात येणार आहे. बरं, पहिल्या एशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर 2018 साली या परिषदेचं आयोजन बीजिंगमध्ये करण्यात आलं होतं. ही जी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आहे याविषयी हे पॉईंट नोट करून घ्या. याची स्थापना 1947 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकतेच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह व न्यायमूर्ती आर महादेवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आता या 2 न्यायाधीशांच्या नियुक्तीसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही 34 इतकी झाली आहे. आपल्याला या न्यूजवरून सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले मणिपूरचे पहिले न्यायाधीश कोण असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता लक्षात ठेवा, न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले मणिपूरचे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत. त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याआधी ते जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 8. आता नुकतेच सुभाष दांडेकर यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? मित्रांनो, आपण सर्वांनी शालेय वर्षात कॅमेलिनचा तर कंपास वापरलेलाच आहे व याच कॅमेलिन कंपनीचे सुभाष दांडेकर हे संस्थापक होते व नुकतंच आता वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. सुभाष दांडेकर यांनी 1990 ते 1992 पर्यंत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलं होतं. तसेच त्यांनी कॅमेलिनचे अध्यक्ष म्हणून 2002 पर्यंत काम केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? कोणत्या राज्याने एका दिवसात 11 लाख झाडे लावून नवीन विश्वविक्रम केला आहे? तर एका दिवसात म्हणजे 24 तासात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम हा मध्य प्रदेश या राज्याने केलेला आहे. मित्रांनो, मध्य प्रदेश राज्यातील देखील इंदोर या शहराने ही उपलब्धी प्राप्त केली असून या शहराचं नाव आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंदवण्यात आलं आहे. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर आसाममधील उदलगिरी या जिल्ह्याच्या नावावर होता. या जिल्ह्याने याआधी 24 तासात 9,26,000 झाडे लावण्याचा विक्रम केला होता व तो विक्रम मोडत नवीन विक्रम आता इंदोरने आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आहे हा दरवर्षी 18 जुलै रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 18 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस असतो आणि प्रथम 2010 मध्ये मंडेला यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला होता व तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. नेल्सन मंडेला यांच्याविषयी सांगायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेचे लोकशाही पद्धतीने निवडलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 1993 मध्ये त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं व त्यांचं 2013 मध्ये वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा आपल्या जीवजंतूंची सर्वसमावेशक यादी तयार करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.